हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा. तर तो आज मी पोस्ट करत आहे कारण शनिवार रविवारी कोणताच व्हिडिओ केलेला नाही. तर रविवारी कसं बाहेर जाणं झालं होतं त्यामुळे वेळ नव्हता आणि शनिवारीही मिस्टरांची सुट्टी होती त्यामुळे वेळच नाही भेटला. मग सगळा दिवस असाच बिझी जातो. तर 2 दिवस काही व्हिडिओ केलेलेच नाही. तर हा शुक्रवारचा आहे. शुक्रवारी इथे बघू शकता तुम्ही मी पोहे करायला घेतलेले आहेत. तर ॲक्च्युली शुक्रवारी सुद्धा त्यांनी डबा नेला नव्हता. ते म्हटले होते मला डब्बा नको आहे आणि मग दिशाला सुट्टी होती. आर्याला सुट्टी नव्हती. आर्या स्कूलला गेलेली. मग त्यासाठी सकाळी थोडासा नाश्ता बनवून दिला होता. मग आम्ही दोघी घरी होतो तर मग दिशाला आणि मला पोहे खायचे होते. तर मग डबा नाही, चपाती भाजी वगैरे काहीच बनवलेलं नाही. तर मग हे 8:30 पावणे 9चं टायमिंग असेल. तर आम्ही दोघींच्यासाठी मी नाश्ता इकडे बनवून घेते पोहे. तर इकडे त्यासाठी मी कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे. कसं असतं ना, रोजचं जे रेग्युलर रुटीन असतं ना ते असेल ना तर कामं पटपट होऊन जातात आणि 12च्या आत तरी सगळी कामं झालेली असतात आणि दिवसभर मग तुम्ही दुसरं काही काम करू शकता तुमचं. तर इथे कसं झालं, डब्बा न नेल्यामुळे मिस्टरांनी जरा आळस हा माझ्या अंगावर आलेला आहे. तर सकाळी चपाती भाजी वगैरे काहीच नाही. मग असं चपाती भाजी वगैरे काही नसेल तर मग नाश्तासुद्धा वेगळा बनवावा लागतो कधीतरी. असंही आम्ही रविवारचं पोहे वगैरे असं नाश्ता नाही तर रोज चपाती वगैरे हेच असतं. कारण रोज वेगवेगळं बनवणं पण मुश्किल आहे आणि कारण असंही ह्यांना सकाळच्या नाश्त्याला चहा चपातीच लागते, दुसरं काहीच नाही. पोहे वगैरे फक्त सुट्टी असेल त्या दिवशी पोहे वगैरे, दुसरा नाश्ता इडली वगैरे चालतं त्यांना. तर इकडे त्यांनी डबा न नेल्यामुळं इथं आता आम्हाला आमची दिवस आहे ना तो सगळा अख्खा तो कामात गेला तरी म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण खूप वेळ झाला, खूप उशीर सगळ्या कामांना, त्यात आणि बाहेरची कामं, त्यामुळं तरी पूर्ण दिवसच माझा आज कामात गेला. तर इकडे मी पोहे वगैरे बनवून घेतलेले आहेत आमच्या दोघींच्यासाठी मस्त. तिकडे चहा वगैरे पण ठेवलेला आहे. तर नाश्ता झाला, मग नंतर जेवणाचं काय. तर जेवणासाठी मग आम्ही तिघीच जेवणासाठी म्हणून मग मस्त खिचडी भात बनवला होता. पण तोच खायला मला 2-2:30 वाजले. तर इकडे झालेला आहे आता आपला नाश्ता बनवून. तर मी आणि दिशा आमच्या दोघींच्यासाठी मी नाश्ता आहे तो काढून घेते आणि दोघी नाश्ता करून घेणार आहोत. आर्या स्कूलला गेल्यामुळे तिला असंही पोहे, उपीट वगैरे असलं काहीच आवडत नाही. तिला फक्त चपाती आणि भाजीच आवडते. बाकी काही मग नाही. तर इकडे आमच्या दोघींच्यासाठी मी पोहे आहेत ते वाढून घेत आहे. मग नाश्ता केल्यानंतर मग माझी अशी कपडे वगैरे धुवून झाली होती. ती मशीनला लावायची होती फक्त सुकवण्यासाठी. बाकी मग भांडी काही जास्त नव्हती कारण नाश्त्याचीच होती आणि नंतर दुपारच्या नंतर जी भांडी पडली सकाळपासूनची ती काही विचारूच नका. मग आता इकडे मी कचऱ्याच्या डब्यासाठी पिशवी लावून ठेवत आहे. आता इकडे मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे आहेत ती सुकवायला टाकत आहे. नाश्ता वगैरे आमचा दोघींचा करून झालेला आहे. तर इकडे कपडे आहेत ते मी सुकायसाठी टाकत आहेत. पण ती कपडे सुकत घालण्यासाठी सुद्धा मला खूप वेळ झाला, दुपार झाली अगदी. तर इकडे मी मशीन आहे ती लोड करून ठेवत आहे. तर इकडे बघू शकता सगळं जे नाश्ता वगैरे चहा झालेला आहे ते सगळं मग मी बेसिनमध्ये जी भांडी घासायची आहेत ती ठेवून घेते. तर इकडे आता मी खिचडी भात बनवून घेणार आहे. तिघींच्यासाठी आम्हाला पोहे खाल्ल्यामुळे कसं पोट गच्च राहतं, त्यामुळे जास्त काही भूक लागत नाही. मग खिचडी भात असेल, लोणचं वगैरे तर होऊन जातं. तर त्यासाठी मी इकडे फोडणी देत आहे. जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो वगैरे. तरी आणि पूर्ण 5 डाळी मिक्स करून 4-5 डाळी ज्या आपल्या घरात डाळी असतात त्या मिक्स करून त्याची जरी आपण हे खिचडी भात बनवला तर खूप छान लागतो, टेस्टी हे लागतं. तर कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता आणि हिंग थोडंसं घालून मी खिचडी भात बनवून घेणार आहे. तर इथे काय झालं होतं तर माझा भात आहे ना तो मी बनवून घेतला आणि नंतर तोपर्यंत कपडे वगैरे मशीनला लावेपर्यंत वगैरे माझा
नंतर घरातलं झाडू वगैरे मारेपर्यंत बाकीची सगळी कामं करेपर्यंत वेळ झाला. कारण आज उशिराच असंही आम्ही 8 साडेआठ वाजेपर्यंत उठलो होतो. कारण डबा नव्हता मिस्टरांना, आरोलासुद्धा डबा नव्हता. दिशाला सुट्टीच होती, त्यामुळे डब्याचं काही टेन्शन नव्हतं. त्यामुळे थोडं लेट उठल्यामुळे सगळा हा दिवसभराचा माझा पसारा म्हटलं तरी तुम्हीचा. तर दिवसभर आज असाच कामात गेला. तर इकडे मी खिचडी भात बनवून घेते आणि बाहेर आरूला आणायला परत मला जावं लागलं वेळ झाल्यामुळे. मग मी आर्याला आणायला गेली तर रेशनिंगवर पण जायचं होतं मला. कारण रेशनिंगवर जो शिधा भेटतो तो भेटणार होता आणि तिकडे गेलो तर खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूप बरोबर 1-1.5 तास तिकडेच लागले. त्यामुळे माझी मग घरातली कामं सगळी इथेच तशीच राहून गेली. मला वाटलं पटकन होऊन येता येईल, म्हणजे पटकन भेटेल. तर नाही, खूप 1-2 तास तरी आमच्या दोघींचे तिथेच गेले. आणि आर्याचा थंब लागतो, माझा लागतच नाही. त्यामुळे आर्या, दिशा किंवा तिचे पप्पा तिघांच्यापैकी कोणाचाही चालतो, पण माझा थंब लागतच नाही. तर त्यासाठी मला खूप उशीर झाला आणि तिकडेच माझे 1-2 तास गेले. त्यामुळे मग घरी यायला पण खूप वेळ झाला आणि परत आल्यानंतर आमचं जेवण वगैरे, मग बाकीचे भांडी वगैरे. तर मी आता इकडे दुपारचं वाजलेले आहेत 2 वाजलेत, त्यावेळेस मी आले बघा. तर आल्या एवढी भूक लागली होती काही विचारू नका. कारण सकाळी फक्त पोहे खाऊन गेलो होतो नाश्ता करून. आर्यालाही मी नाश्ताच दिला होता. तर खूप तहान लागली म्हणून आल्या पाणी वगैरे पिऊन घेतलं. हातपाय तोंड धुवून आधी, नंतर पाणी वगैरे पिऊन घेतलं. तोपर्यंत आर्याला म्हटलं कपडे चेंज कर, आपण जेवू. दिशा घरीच होती, त्यामुळे दिशाचं जेवण झालं होतं. दिशा बोलली मी जेवलेली आहे. मग आम्ही दोघी राहिलो होतो. मग रात्रीची थोडी भाकरी आणि भाजी राहिली होती भेंडीची, तर ती मी घेतली. इथं आर्याला मी भात वाढून घेत आहे आणि ती आमटी आहे ती गरम करून घेत आहे आणि थोडंसं लोणचं. तर आता इथं बघू शकता दुपारचं आम्हाला जवळजवळ 2 वाजले जेवायला. मग तिथनं पुढं मग माझी ती भांडी, नंतर ती कपडे वगैरे सुकत घालायची, नंतर जी कपडे होती त्यांचं घड्या वगैरे घालून घ्यायच्या होत्या. तर याच्यातच माझे 1-1.5-2 तास गेले. अशा पद्धतीने माझा आजचा दिवस पूर्ण बिझी आणि खूप कामातच सगळा गेला. तेच जर सकाळी लवकर उठून चपाती भाजी बनवली असती, त्यांना डबा दिला असता, तर असं वाटतं की सगळंच व्यवस्थित झालं असतं. पण त्यांना डबा नको होता असंही, त्यामुळे टेन्शनच नाही. कसं आहे, कधी ना तरी असं होतं एक दिवस, कधीतरी रुटीन चेंज होतच राहतं. असं काही नाही की एकच आहे तेच आपलं कंटिन्यू राहतं. काही ना काहीतरी बाहेरची कामं वगैरे असतात, काही ना काहीतरी असतं. त्यामुळं कधीतरी चेंज होऊन जातं. कधी आपल्याला बाहेर जावं लागतं म्हणजे कोणत्या तरी कामासाठी वगैरे, त्यामुळे मग घरातली कामं राहून जातात. तर इकडे आमचं जेवण वगैरे दोघींचं आवरून झालेलं आहे. तर इकडे जी भांडी आहेत ती आवरून घेते, किचन ओटा वगैरे, गॅस शेगडी क्लीन करून घेते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते.
इकडे मी सगळी भांडी सकाळपासून जी नाश्त्याची चहाची भांडी पडली होती ती सगळी भांडी घासून घेतलेली आहेत. आणि आता इकडे सगळे भांडी आहेत. आणि दुपारचं असं थोडंसं झोपलं तर बरं वाटतं, पण मी आळस केला नाही, कारण झोपली तर मग ही सगळी कामं आहेत ती संध्याकाळीच जाणार, डायरेक्ट होणार. म्हणून झोपली वगैरे नाही. जेवल्यानंतर लगेचच पटकन सगळं आवरून घेतलं. सकाळचं म्हणजे कसं ही जी सकाळची कामं आहेत ती माझी दुपारचीच झाली आज. त्यामुळं खूप सगळं रुटीन आहे ते चेंज झालं. तर इकडे पटकन भांडी वगैरे सगळी घासून घेतली. जी कपडे आहेत काल सुकत घातलेली ती सगळी कपडे वगैरे काढून घेतली. आणि जी कपडे आहेत सकाळी मी जी सुकायला मशीनला लावलेली, तर ती कपडे आता म्हटलं सुकत टाकूया. म्हणजे कपडे सुकत घातली की मग थोडा म्हणजे सकाळी टाकले की दिवसभर सुकून जातात. पण आता खूप लेट झालं होतं त्यामुळे सुकायला जरासं वेळ लागेल, कारण माझ्याकडे किचनमध्येच मी कपडे सुकत घालते. आणि खिडकीत कसं पाऊस पडतो त्यामुळे मी कपडे सुकत घालत नाही. मग तिथेच मी किचनमध्येच कपडे सुकायला ठेवते. जेवढी सुकतील तेवढी सुकतील, बाकीची नंतर इकडे तिकडे करून मग ती सुकवावी लागतात. पावसामुळे खूप खरं तर प्रॉब्लेम होतो कपडे सुकवायला. आणि आता इकडे बघू शकता तर ती कपडे जी काढलेली त्यांच्या घड्या घालत आहे दिशाबरोबर बोलत बोलत. दिशाचं आणि माझं इथं काहीतरी बोलणं चालू आहे. तर इकडे म्हटलं तोपर्यंत कपड्यांच्या घड्या घालू आणि पटकन थोडा वेळ पडू. पण तोपर्यंतच 3-3:30 वाजले होते सगळं आवरेपर्यंत वगैरे. तर मग इकडे आता कपड्यांच्या घड्या आहेत त्या घालून घेते. बसूनच सगळ्या कपडे आहेत त्यांची घडी घातली होती. साडीची सुद्धा घडी घालण्याचा प्रयत्न करते, पण ती कशी चिकटते साडी. थोडीशी ती ही आहे अशी थोडा कॉटन टाईपमध्ये थोडीशी आहे, एवढी सिल्की नाही, त्यामुळे थोडा वेळ लागत होता. तर आजचा व्हिडिओ आहे तो मी इथे सेंड करते. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.